नीरा येथील ज्युबिलंट इनग्रेव्ही या कंपनीत 17 एप्रिल 2019 रोजी ॲसेटिक अनहायड्रेट या विषारी वायूची गळती होऊन जवळपास 50 ते 60 लोक बाधित झाले व त्याच वेळी एक कर्मचारी वाहन चालक मरण पावला असून किशोर साहनी नावाचा कर्मचारी देखील अपघातग्रस्त झाला, परंतु सुदैवाने तो वाचला व फुफ्फुसाला तसेच डोक्याला बाधा होऊन जवळपास 53% फुफ्फुसे निकामी झाल्याचे डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार निदर्शनास आल्याचे दिसून आलेले आहे। परंतु अद्यापही कंपनीकडून कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाल्याचे नसून वायू गळतीच्या घटनेनंतर खासदार सुप्रियाताई सुळे, महाराज्यमंत्री विजय शिवतारे व शरद पवार साहेब यांनी कामगारांना थेट भेट देऊन त्यांना दिलासा दिला व नुकसान भरपाई देण्याचे आश्वासनही दिले। कंपनीने सुद्धा यावेळी त्यांना नुकसान भरपाई करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्यापही कंपनीकडून आणि कोणाकडूनही कुठल्याही प्रकारचे अर्थसहाय्य तर मिळालं नाही, परंतु आज त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येऊन ठेपल्याचे दिसून येत आहे। डॉक्टरांना हाताशी धरून उपचार दरम्यान रुग्ण नील असल्याचा खोटा रिपोर्ट डॉक्टरांवर दबाव आणून घेतल्याचीही महत्त्वपूर्ण माहिती इतर कर्मचाऱ्यांकडून मिळाली। त्या संबंधित कर्मचारी वारंवार कंपनी चालकांना भेटून आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करूनही ज्युबिलंट कंपनीचे मालक त्यांना जाणीवपूर्वक भेटण्याचे टाळाटाळ करत आहेत। आता सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तर ते 50 ते 60 लोकांच्या 17/4/2019 रोजी या कंपनीमध्ये ॲसेटिक अनहायड्रेटची वायुगळती झाली होती। या वायुगळतीमध्ये बरेच कामगार बाधित झाले असून त्यात मलाही बऱ्याच प्रमाणात बाधा पोचली होती। वायुगळती झाली असताना मी VP ऑफिसमध्ये काम करीत होतो। अर्जंट उपचारासाठी नेण्यात आले असून तेव्हापासून माझ्यावर अजूनही उपचार चालू आहेत आणि अजूनही काहींवर त्याचे उपचार चालू आहेत। ती घटना झाल्यापासून माझ्या फुफ्फुस डॅमेज झाले आहेत। मला श्वसनाचा त्रास आणि खोकल्याचा त्रास तेव्हापासून उद्भवला असून सदरच्या त्रासावर माझे पुण्यात उपचार चालू असून शासकीय जिल्हा डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटलचे सुद्धा रिपोर्ट्स आले आहे आणि डॉक्टरांनी सांगितल्यानुसार मला ऑब्स्ट्रक्टिव्ह एअरवे डिसीज म्हणजेच COPD क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज हा उद्भवला असून डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तुम्ही देखील माहिती घेऊ शकता, हा आजार बरा होत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणं आहे। ही घटना घडल्यापासून मला आजवर रोजचे मला पाहिले तुम्ही तर 7, 8, 10 गोळ्या रोजचे सेवन करावे लागतात। तर ह्या घटनेला उद्या 2 वर्ष पूर्ण होत असून ही घटना झाल्यापासून मला आत्तापर्यंत 4 वेळा दवाखान्यात ॲडमिट करण्यात आले आहे। सध्याच आत्ता मागच्या आठवड्यात देखील त्रास जास्त वाढल्याने पुण्यात ॲडमिट झालो असून डॉक्टरांनी त्यावेळेस गॅरंटी देखील दिली नव्हती। तर हा सगळा त्रास या तरुणपणात जीव घेणा त्रास हा मला उद्भवला आहे। ह्याबाबत कंपनीकडे वारंवार विनंती केली आहे। मला माझ्या नुकसान भरपाईसाठी परस्पर जाऊन पत्रव्यवहार करून मी माझे कुटुंब वारंवार यांच्याकडे गेलो आहे, तरी यांनी ह्याच्यावर कसलाही माझ्या भविष्याचा विचार केलेला नसून या तरुणपणात माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे। आणि कंपनीने या घटनेची वर्तमानपत्रात सुद्धा देखील खोट्या स्वरूपात अशा बातमी दिल्या आहेत की आम्ही बाधितांना योग्य तो मोबदला दिला आहे, तर ती देखील बातमी कंपनीने खोट्या स्वरूपाची दिली आहे। तर या सर्व बाबीला त्रासून माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला देखील याचा पूर्णपणे त्रास होत आहे। 3 वर्षापूर्वी मला जी सॅलरी होती त्या सॅलरी अजून चालू आहे, तर त्यामध्ये माझं भविष्य पूर्णपणे त्यात होणार नाही आहे। आणि या उमेदीच्या वेळेस आत्ता माझं पाहिलं तर तुम्ही 27-28 रनिंग एज आहे,
या उमेदीच्या काळात माझ्या आयुष्यावर पूर्णपणे बंधनं आली आहेत। या आयुष्यात मी पाहिजे तसा पुढे ग्रोथ आता करू शकत नाही आहे। मला थोडेफार चालणे, थोडं बोलणे, काम करणे अशक्य झालं, तर पूर्णपणे माझ्या लाईफवर बंधन म्हणा आलं आहे किंवा या तरुणपणात माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, याला जबाबदार कोण असेल? तर हे समजा म्हणतात सॅलरी किंवा ह्यात माझं आयुष्य किंवा माझं जे शरीराचे नुकसान भरपाई ते कोणी भरू शकणार आहेत का? थोड्याच दिवसात हे लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यावर मी व माझे कुटुंब कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषणास बसणार असून तिथेच मी माझे प्राणत्याग करणार आहे। आणि ह्या सर्व गोष्टीला फक्त आणि फक्त जुबिलेंट कंपनी जवाबदार असेल। कंपनी में हम बहुत बार गए, जब से बेटे के ये तराश हुआ बहुत बार गए। सोनटक्के साहिब के, दिल्ली में भट्ट साहिब के, आर.के. भोसले के, सबके चाचा करके नमस्ते करके हाथ पैर जोड़ के बहुत सलाह मांगी कि मेरा बेटा के काम दीजिए तो परमानेंट करिए, नहीं तो भरपाई दीजिए। बोले क्या चाहिए भरपाई आपको? हम बोले इसके जीवन के सवाल है, इसके बच्चों के, पत्नी का, सबका जीवन का सवाल है। इसके जीवन कैसे कटेगा वो हिसाब से आप लोग हिसाब जोड़िए, जो नौकरी कितने साल रहेगा, इसके भरपाई दीजिए। दिल्ली के साहब बोले आप इधर उधर मत करिए, मोबाइल पर मत डालिए, हम सब आपको इंसाफ देंगे। इधर सोनटक्के साहब भी बोले, आर.के. भोसले काका भी बोले जो हम इंसाफ दिलाएंगे आपको, लेकिन कोई इंसाफ नहीं दिला रहे हैं, खाली तलाशा दे रहे हैं जो करेंगे करेंगे नहीं। जब ये बीमार गिरता है तो हम कंपनी में फ़ोन करते हैं तो बोलते भर्ती करा दीजिए। भर्ती कराने के बाद में कोई पैसा देने को तैयार नहीं होता है। तैयार नहीं होता है तो हम कर्जा लेते हैं, घर पर ब्याज पर जैसे होता है पहले पैसे उठाते हैं, फिर भर्ती करा के तो 10-20 ऐसे करके कंपनी वाले देते हैं। उसके बाद में पूछते नहीं जी हाँ बेटे के तबीयत कैसे है, नहीं है, के सब कैसा है, ये तो कोई सवाल नहीं करता, खाली पूछते इतना बिल क्यों आता। हम बोले इसकी ज़िंदगी के सवाल है, आप लोग इसको इलाज कराइए। तो बोलते नहीं ऐसा कैसे हो गया, कौन सा डॉक्टर है जो लूटने वाले काम करते हैं। लूटने वाले मैं बोली देखिए अच्छा मोदी डॉक्टर है, आप उनसे बात करिए। तो बोलते नहीं मेरे से बात नहीं करना चाहते। वो क्यों नहीं करना चाहते? ये लोग उनसे रिपोर्ट बदली करने को कह रहे थे डॉक्टर के, जे केशव का रिपोर्ट बदली करके दीजिए, इसलिए वो बदली नहीं करे तो डॉक्टर बात नहीं कर रहे। क्यों? तो बोलूँ ये फुफ्फुस डैमेज नहीं है इसलिए दूसरा रिपोर्ट दीजिए, तो नहीं दिए, इसलिए वो दोनों में बात विवाद हो गए डॉक्टर के, कंपनी के साहब के, उसलिए नहीं दिए तो ठीक से बात नहीं हो पा रहा। मैं गई बेटे के लेके तो डॉक्टर बोले आपको हम इलाज नहीं करेंगे। हम बोले क्यों डॉक्टर साहब, हमको से क्या गलती हो गई? बोले आपसे गलती नहीं हुआ, कंपनी वाले मुझे बहुत तकलीफ देते हैं। तो क्या हो गया? बोले वो रिपोर्ट बदलने को कह रहे हैं, हम ऐसा काम नहीं कर सकते। जे लोक बाधित झाले ते अजूनही उपचार घेत आहेत। त्यापैकीच तेथील एक कामगार केशव साहनी हा त्यावेळेस कर्तव्यावर होता, परंतु ही दुर्घटना घडल्यानंतर तो कामगार पाठ दाखवून पळून गेलेला नाही। त्याने कंपनी आणि तेथील इतर बाधित कामगार वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना तो स्वतः बाधित झाला, परंतु या दुर्घटनेमध्ये त्याची फुफ्फुस 60% बाधित होऊन आजपर्यंत तो उपचार घेत आहे, परंतु कंपनी त्याला कोणतीही वैद्यकीय मदत पुरवित नाही अथवा त्याची नुकसान भरपाई देत नाही। आमचं हेच म्हणणं आहे की त्याला योग्य ती वैद्यकीय व आर्थिक मदत कंपनीने करावी। ती न केल्यास येथून पुढे केशव साहनी या संदर्भात जे आंदोलन करील त्याला आमचा सक्रिय पाठिंबा असेल व केशव साहनी याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। त्याला योग्य ती कायदेशीर व वैद्यकीय मदत आमच्याकडून पुरवण्यात येईल। या उपोषणाला रिपब्लिकन पक्षाचे युवक अध्यक्ष स्वप्नील कांबळे यांनी जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र आमच्या प्रतिनिधींकडे दिलेले आहे।